पनवेलसह राज्याच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा पनवेल अफेअर्सला। दीवार सिनेमातील सर्वात गाजलेला डायलॉग अमिताभ बच्चनने शशि कपूर यांना विचारलेला प्रश्न तुम्हारे पास क्या है यावर शशि कपूर यांनी दिलेले उत्तर म्हणजे मेरे पास माँ है। जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती तोच ज्याच्याजवळ आई आहे। असेच काहीसे फिलिंग या लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत येत आहे। मावळचे आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी धावत आहेत त्यांच्या आई सुनेत्रा पवार। पवार कुटुंबातील सगळ्याच महिला लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात प्रचारासाठी उतरल्या आहेत। मंगळवारी सुनेत्रा पवार कळंबोली येथील पार्थ यांच्या प्रचारासाठी आल्या होत्या। पनवेल, नवी मुंबई आणि मुंबईमध्ये एखादी आई मुलासाठी प्रचार करते असं चित्र खूप कमी वेळा पाहायला मिळतं। सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या दौऱ्याला म्हणूनच विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे। श्रीमती पवार यांची भेट घेण्यासाठी अनेक महिला स्वतःहून पुढे येत आहेत। सुनेत्रा पवार यांचा साधेपणा, भाषाशैली आणि सर्वांशी केलेला मनमोकळा संवाद यामुळे महिलांना ते आपलेसे करत आहेत। मंगळवारी सुनेत्रा पवार यांनी कळंबोली, कामोठे, खारघर येथे पार्थ यांच्या मतदारसंघात विविध ठिकाणी भेट देऊन पार्थला या निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन केले। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आता पाटील साहेबांनी सांगितले मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष आणि मित्र पक्षांचे उमेदवार पार्थ पवार म्हणजे माझा मुलगा उभा आहे। सगळ्यांना माहिती आहे, सतत बातम्या आपण पाहतच आहोत। मी जास्त काही याच्यावरती बोलणार नाही। हा परिसर आम्हाला खूप सगळा नवीन आहे। तुम्ही सगळेजण नवीन आहात पण आपले आहात। या लोकसभेच्या निमित्ताने तुमच्या सर्वांची भेट घेण्याची संधी मला मिळालेली आहे। मी तुम्हाला भेटून खूप समाधानी आहे। आणि पाटील साहेबांनी सांगितलं की जसं आपण म्हणालात की हा उमेदवार तरुण आहे, अगदी नवखा आहे, तरीही त्याला काम करण्याची त्याची जिद्द आहे। त्याचे खूप सारे काही गोष्टी त्याच्या विजन आहे, अनेक गोष्टी करण्याचं तो शिकतोय। मोठ्या मंडळींचं मार्गदर्शनाखाली त्याला शिकायचे प्रयत्न करायचे आणि लोकांसाठी जे काही चांगलं करायचंय त्याच्यासाठी तो प्रयत्न करणार आहे। आपण त्याला या निमित्तानं संधी देत आहे आणि तुम्हा सर्वांची सेवा करण्याची संधी त्याला मिळते हे त्याचं भाग्य मी समजेन। आणि मला असं वाटतं की त्याला तुम्ही सगळ्यांनी हा चान्स द्यावा, त्याला काम करण्याची संधी द्यावी आणि जास्तीत जास्त मतदान त्याला करावं। यावेळेस चिन्ह आहे घड्याळ, सगळ्यांनी ते मात्र लक्षात ठेवावं। 29 तारखेला मतदान आहे। पाटील साहेब तर सगळ्यांना म्हणजे सुट्टीच असणार आहे, त्याच्यामुळे काळजी घेतीलच, पण आपण सर्वांनी एका तरुण नेत्याला संधी द्यावी तुमची सेवा करण्याची, एवढीच मी सदिच्छा व्यक्त करते। तुम्ही नक्कीच मोठ्या मताधिक्याने त्याला निवडून द्या अशी खात्री बाळगते। धन्यवाद। खेळकर, खोडकर आणि तो लहानपणापासूनच स्पोर्ट्समन राहिलेला आहे। तो अतिशय फुटबॉल चांगलं खेळतो, तो डिफेंडर आणि अनेक मॅचेस खेळत आहे। कुठल्याही खेळामध्ये तो प्रवीण होता, अभ्यासाही तो चांगला होता आणि खूप निष्ठील आणि खोडकर होता तो चांगली नाही। पडद्यामागून वगैरे फक्त आम्ही प्रचार करतो, बाकी आम्ही घरातच असतो सगळ्याजणी। प्रचार करायला आम्ही पूर्वीपासूनच प्रचार करतो, त्याच्यामुळे याचाही प्रचार करणं आमच्यासाठी त्याचं म्हणजे काही नवीन नाही। सगळ्यांना म्हणजे आम्ही बारामतीच्या बाहेर आल्यामुळे मला आता कळतं की आम्ही बाहेर असतो, पण आम्ही सगळेच नातेवाईक आणि घरचे आम्ही प्रचार करतो। मी आज इकडे पहिल्यांदाच आले, त्याच्यामुळे आता बघूयात कसं आहे। चांगला पॉझिटिव्ह प्रतिसाद आहे, जिकडे तिकडे उत्साहाचं वातावरण आहे। तरुण वर्ग तर खूप म्हणजे एनर्जेटिक झालेला आहे आणि सगळीकडेच पॉझिटिव्ह दिसते। पूर्ण फॅमिली आमचा प्रचार करत असते आणि ही पूर्वीची पद्धत आहे, ही काही नवीन नाही किंवा आता खूप गरज आहे असं म्हणून नाही। घरातले सगळेच जण प्रचार करतात आणि त्याला चान्स दिला पाहिजे। त्याच्यामध्ये विजन आहे, चांगले संस्कार आहेत, त्याच्यामुळे नक्कीच तो आपल्या पूर्वजांच्या जे काही आजोबा आहेत, वडील आहेत, त्यांच्या पावलावर पाऊल पुढे टाकून नक्कीच चांगली कामगिरी करेल असा विश्वास वाटतो। त्यांनी चान्स दिला तर त्याला नक्कीच मिळेल। नमस्कार, आपण आहोत कळंबोली या ठिकाणी। मावळचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या मातोश्री सौ सुनेत्राताई पवार या ठिकाणी आलेल्या आहेत। ताई, काय सांगाल तुम्ही या ठिकाणी तुम्ही एका मुलासाठी धावत आहात, पळत आहात, तर शहरी स्त्रियांच्यावरती याचा खूप मोठा परिणाम होत आहे, त्यांची तुम्हाला खूप साथ लागत आहे, एक भावनिक साथ तुम्ही लागत आहात, तुम्ही मुलासाठी या ठिकाणी आलेला आहात, तर काय सांगाल तुम्ही याविषयी?
खरं सांगायचं तर निवडणूक हा असा विषय आहे की घरातले सगळेच आम्ही नेहमीच प्रचार करतो. आम्हाला ही निवडणूक अशी काही नवीन नाही, पण तुम्हाला लोकांना हे सगळं नवीन वाटते. आम्ही अनेक वर्षापासून आदरणीय साहेबांच्या, आदरणीय दादांची आणि सुप्रियाताईंची निवडणूक करत आलेलो आहे. माझं माहेरही राजकीय असल्यामुळं निवडणुकीचा अनुभव आणि निवडणुकीला प्रचाराला जाणं हे आमच्यासाठी नवीन नाही. ह्या विभागात किंवा ह्या परिसर आमच्यासाठी नवीन आहे, पण तुमच्यासाठी आम्हाला बघणं हा नवीन प्रकार असं वाटतोय. त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की मी एकटीच आई म्हणून सगळीकडे जाते, पण आमच्या घरातले, आमच्या कुटुंबातले, आमचे जवळचे नातेवाईक, आमचे फ्रेंड्स सगळेजण प्रचार करतात आणि आपल्या मुलासाठी आपण प्रचार करणार नाही तर करायलाच पाहिजे ना. तर त्याच्यामुळे असं मला वाटत नाही की मी काही वेगळं करते. आणि मी जर प्रचाराला सगळीकडे जात असेल आणि ते लोकांना भावत असेल तर अतिशय चांगली गोष्ट आहे. काय संदेश द्याल तुम्ही या ठिकाणच्या महिलांना? मी एवढंच सांगेन सगळ्यांना की पार्थ पवार हा तरुण खासदारासाठी उभा राहिलेला आहे, उमेदवार आहे. त्याच्याकडे बऱ्याच काही गोष्टी करण्याचं विजन आहे. त्याच्यामुळे त्याला संधी द्या, त्याला काम करण्याची आणि तुमची सेवा करण्याची संधी दिली तर तुम्हाला नक्कीच चांगले रिझल्ट मिळतील. धन्यवाद.